शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहूयात। कृषी कर्जमाफीचा पहिला टप्पा सक्रिय झालाय। पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थी जिल्हा बँकेचे असेल तर 7.5 लाख शेतकरी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। पहिला टप्पा या योजनेचा आता सक्रिय झालेला आहे। यामध्ये 7.5 लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेचा लाभ दिला जातोय। 2026-27 साठी पोटेन्शियल लिंक प्लॅन जो आहे आपला, म्हणजे पीक कर्ज पुरवठ्याची आराखडा जो आपण बनवला होता तो जवळजवळ 95,000 कोटींचा आराखडा बनवलेला आहे। त्यामध्ये राज्यस्तरीय बँकर समितीमार्फत 26-27 साठी संकलित करण्यात आलेल्या जिल्हा आराखड्यानुसार राज्यातील पीक कर्ज वाटपाचा लक्ष्यांक 75,449 कोटी ठेवण्यात आलेला होता। यापैकी खरीप कर्ज वाटपाचा लक्ष्यांक 52,822 आणि रब्बीसाठी 22,627 52,882 खरीप यामध्ये आणि रब्बी 22,627 आणि 64 लाख शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचा लक्ष्यांक आहे आपला। यामध्ये अजून तुम्हाला बायफर्केशन देतो की मध्यवर्ती सहकारी बँकांना 26,885 कोटीचं उद्दिष्ट आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनलाइज आणि आपल्या कमर्शियल बँक्स आहेत त्यांच्यासाठी 33,588, खासगी आणि लघुवित्त बँकांसाठी 9,923 आणि ग्रामीण बँकेसाठी 5,073। ह्या फिगर्स आम्ही तुम्हाला शेअर करतो। आतापर्यंत तेच सांगतो। आतापर्यंत खरीप पीक कर्ज वाटपाचा लक्ष्यांक मी तुम्हाला सांगितला, शेतकरी संख्या कर्ज वाटप आम्ही जो लक्ष्यांक दिला तो 52,822 कोटीचा। शेतकऱ्यांची संख्या खरीपामधली 45.12 लाख। आतापर्यंत वाटप झालेल्या खरीपाचं कर्ज आहे 29,410 कोटी। कर्ज वाटप प्रमाण 56%। यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांची संख्या लाखामध्ये 26.05 लाख। 56% शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्ज वाटप झालंय आणि सुदैवाने पाऊस आपला उशिरा झाला यावेळी, त्यामुळे खरीपाचा हंगाम थोडा उशिरा सुरू झाला, त्यामुळे आपलं हे कर्जमुक्ती झाल्यानंतर देखील शेतकरी खरीपासाठी कर्ज घेऊ शकते। थकबाकीदार शेतकरी आहेत की त्यांची थकबाकी नाही असे शेतकरी आहेत? नाही, हे थकबाकीदार नसलेले शेतकरी। थकबाकीदार आता आपण नील केल्यानंतर त्यांना लगेच कर्ज मिळू शकेल, पण तोपर्यंत खरीप हंगाम संपून जाईल ना? नाही, आता मी तुम्हाला आता सांगितलं अजून पाऊस उशीर झाल्यामुळे आपल्याला आपल्याकडे उशीर झाला, आपल्याकडनं 1 महिनाभर साधारण इतका लेट झालेला आहे असं आपण स्वतः म्हणतोय, सरकार म्हणतोय, आणि आता पुन्हा लेट झाल्यावरती ही प्रक्रिया तुमची पूर्ण होतपर्यंत, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जातपर्यंत आणि ते नील होतपर्यंत त्यांनी कर्ज घ्यायचं कधी? याला काहीतरी कुठेतरी सुसूत्रता आणली पाहिजे। याला जोडून एक प्रश्न आहे की तुम्ही मंत्री महोदयांनी जे हाऊसमध्ये सांगितलं होतं सावकारी कर्जासंदर्भात, या वर्षीचे सावकारी कर्जाचा आकडा आहे का आपल्याकडे? उपलब्ध नाही। त्याच्यामध्ये काय फारसा दरवर्षीच्या ज्या फिगर असतात त्याच फिगर्स आहेत। आपल्या सावकारांच्या संख्येमध्ये फारशी वाढ होत नाही, सावकारांच्या माध्यमातून दिलेल्या कर्जामध्येही फारशी वाढ होत नाही। शक्यतो सावकाराकडचं जे कर्ज असतं ना, बिगर शेतीसाठीच मॅक्झिमम शेतीचा उल्लेखच नसतो। मागच्या वर्षीमध्ये आपल्याकडे 2022 पासून ते 26 पर्यंत कर्जदारांमध्ये शेतकऱ्यांच्या पीक कर्जांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली, अशीच आकडेवारी आपल्या विभागाकडनं सादर झाली। तर हे नेमकं कारण कशात आहे? म्हणजे हे सावकारी कर्जांना वळले की आपण ज्यावेळी थकबाकीदार शेतकरी आहेत आपण आपल्या बँका त्यांना नाकारतायत, तरी बँकिंग सिस्टीम तुम्ही ज्यावेळी आता प्रबळ करायचं म्हणताय तर हे कसे लोक येणार आहेत त्याच्यामध्ये? नाही, असं काही आहे का म्हणजे विभागाचं असं काही? बँकिंग सिस्टीम प्रबळ करण्यासाठी आपल्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, मॅक्झिमम तुम्ही जर बघितलं तर पीक कर्ज वाटपाचं जे प्रमाण आहे, नॅशनलाइज बँका आणि खाजगी बँका यांचं अमाऊंट जरी जास्त असली तरी शेतकरी संख्या पर्सेंटेजमध्ये त्यांचं कमी असतं, ते मोठ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती कर्ज देतात। आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 80 ते 90% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं। म्हणजे आपलं जे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून दिलं जाणारी जी कर्जाची रक्कम आहे ती साधारणपणे शेतकऱ्याला फार मोठ्या रक्कमेची आवश्यकता नसते। खरीप आणि रब्बी हंगाम मिळून ऑन अन ॲव्हरेज आम्ही जे काढलेलं आहे, काही शेतकरी जास्त घेतात, पण 90,000 ते 1 लाखाच्या आत शेतकऱ्यांनी हे कर्ज घेतलं, कर्ज जे असतात ही जी आकडेवारी गेल्या 4 ते 5 वर्षांचा जो आम्ही अभ्यास केला त्याच्यावरून तुम्हाला ही आकडेवारी सांगतोय। आणि ह्या वर्षी सुद्धा आतापर्यंत जे खरीप हंगामाचं जे पीक कर्ज वाटप जे झालेलं आहे
जे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना जे उद्दिष्ट दिलं होतं आम्ही 19,964 त्यापैकी 17,625 कोटी वाटप झाले, म्हणजे 88% जिल्हा मध्यवर्ती बँकांनी वाटप केलं. वाटप कुठे कमी झालंय? राष्ट्रीयकृत बँका, खाजगी लघुवित्त बँका आणि ग्रामीण बँक यांच्या माध्यमातून वाटप कमी झाल्यामुळे ओव्हरऑल आपलं 56% आलं. मागच्या वर्षी आणि ह्या ज्या एक मिनिट, ज्या आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने पावलं उचललेली आहेत. त्यामुळे आपल्या इन्क्लुडिंग नागपूर बँक, त्याचबरोबर नाशिक, धाराशिव बँक आणि वर्धा या बँकांना आपण कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर जाऊन जवळजवळ 850 कोटी रुपये देतोय की जेणेकरून या बँकांचं पुनरुज्जीवन होईल. या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्याला अधिकाधिक कर्ज उपलब्ध देऊ. नाशिक बँक बऱ्याच वर्षांपासून शेतकऱ्यांना अजिबातच कर्ज आपल्या DCC बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होत नव्हतं. त्या बँकेला जवळजवळ 600+ कोटी रुपये आपण देत आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी या DCC बँकेला दिल्यानंतर मला वाटतं की या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने कर्ज उपलब्ध व्हायला सुरुवात होणार. कर्जमाफीसाठी ॲग्रिस्टॅग कंपल्सरी केलं आहे. 56 लाख शेतकऱ्यांच्या किती शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅग अजून झाले? 90% वर शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅग आहे, त्याची काय अडचण नाही. आणि नसेल तर आपण आपले सेवा केंद्र जवळजवळ 32,000 आपले सेवा केंद्र आहेत. तर 32,000 आपले सेवा केंद्र शनिवार रविवार सुद्धा उघडे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलला आपण कमिटी केलेली आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात इन्व्हॉल्व करून घेतले. त्यामुळे त्या शेतकऱ्याचं त्याच ठिकाणी आपण ॲग्रिस्टॅग लगेच करून घेणार आहोत, ती अडचण येणार नाही. तर 2 प्रश्न आहेत. एक तर जसं लाडकी बहीण योजनामध्ये असं झालं की आपण एखादी चांगली योजना घोषित करतो, नंतर बजेटच्या प्रॉब्लेममधून दुसरा सुरुवात करून ते डायव्हर्ट करतात. या कर्जमाफी योजनामध्ये असा होण्याची शक्यता आहे का? एक दुसरं जे श्रीमंत शेतकरी आहे त्यांची संख्या असेल तर नाही, श्रीमंत शेतकऱ्यांची मी तेच सांगितलं ना, आपल्याला आमचा प्रोग्राम रन होता की रन झाल्याबरोबर फायनल आउटपुट आल्याबरोबर आम्ही तुमच्यासोबत शेअर करू किती श्रीमंत शेतकरी आणि किती शेतकऱ्यांना आम्ही या योजनेचा लाभ देणार नाही. तेवढंच फक्त आकडा आमच्याकडे बाकी राहिलेला आहे. परंतु आपले जे सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वगैरे जे होते ते आम्ही काढून टाकले. त्याचा आकडा साधारणपणे 40,000 अशी व्यक्ती होते शेतकरी की जे म्हणजे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉईज आहेत किंवा पदाधिकारी आहेत. असे 40,000 ऑलरेडी आम्ही. माझा दुसरा प्रश्न होता की SC/ST सबप्लॅन मधून आपण माझी लाडकी बहीणसाठी पण पैसे वळवून घेतले होते कारण ते पुरेसे नव्हते, तर तसं काही या ठिकाणी होण्याची शक्यता आहे? नाही, या ठिकाणी आपल्याला राज्य शासनाने पुरेशी तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे काही अडचण मला वाटत नाही यामध्ये काही अडचण. तर जर आपल्याला कर्ज आता माफीची रक्कम वितरित करायला वेळ असेल आणि ज्यांची कमा आले तर त्यांना तुम्ही ह्या बेसवरती यादीत नाव आहे तर यांची कर्जमाफी होणारच आहे. तर ज्यांची कर्जमाफी आलेली आहे त्यांना कर्जपुरवठा करणार आहे. काही सूचना देणार का बँकांना? कारण जर प्रक्रियेला जर समजा त्यांना एक तसं आम्ही जरा नाबार्डशी चर्चा करून सूचना देतो बँकांना. पण आता जर आम्हाला 1-2 दिवसात यादी मिळाली तर यादी प्रसिद्ध झाल्यावर त्या यादीच्या बेसिसवर जिल्हा बँकांना आम्ही सांगू त्यांना कर्ज वाटप करा. तुम्ही लेखी करू आम्ही जिल्हा बँका सूचना पाळतील, पण इतर जे नॅशनल तुम्ही म्हटलं की नॅशनल बँकांनी कर्ज वाटप कमी केलेलं आहे, तर त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? त्यांना तुम्ही काही उत्तर विचारणार की नाही? कारण काय त्याच्या पाठीमागचं उशीर नाही, इतकं कमी कर्ज वाटप करणार? प्रत्येक वेळेला त्यांचं जिल्हा अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक बैठक असते, प्रमुख आहेत आणि ते आढावा घेत असतात. असं कुठं झालं तर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्यायला घेतात. ते त्या जिल्हा अधिकारी महोदय देऊ. इन्कम टॅक्स श्रीमंत शेतकरी म्हणजे जो शेतकरी शेती बाह्य उत्पन्नातून इन्कम टॅक्स भरतो, म्हणजे शेती सोडून त्याला वेगळे इन्कम आहे आणि त्यातनं तो इन्कम टॅक्स भरतो. सर, मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीचं कर्ज इन्कम किती घटलंय खरीप हंगामात? मागच्या वर्षीच्या आता साधारण 15 जुलै बेसिक तारीख धरली, ह्या वर्षी किती झालं आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत घटली की? आता सध्या आमच्याकडे नाही, तुम्हाला देऊ माहिती चालेल करायचं हिंदीमध्ये पाहिजे. हा तुम्ही सांगा ना. हा अलीकडे का आपण एक माननीय मंत्री महोदयांच्या शुभ असते जी सॅम्पल यादी आपण तयार केलेली आहे 500 ते 300 अनावरण